नमस्कार. मंदार सुमंगल नावाच्या या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचं सहर्ष स्वागत करत आहे. मी मंदार खळदकर गुरुजी. आपण तुळशी या विषयाची माहिती सध्या पाहत आहोत. तुळशीचं लग्नाचा जो प्रयोग आहे, संपूर्ण विधी, तो पण व्हिडिओ मी अपलोड केलेला आहे. जरूर तो व्हिडिओ लावल्यानंतर आपल्या घरच्या घरी आपल्याला तुळशीचं लग्न नक्की लावता येईल. संकल्प, मंत्र आणि तंत्र या सगळ्या गोष्टींनी तो प्रयोगच संपूर्ण व्हिडिओ केलेला आहे. त्याचा आपण जरूर लाभ घ्यावा. आपल्या सर्व भारतीयांच्या सांस्कृतिक जीवनामध्ये पौराणिक आणि ऐतिहासिक आणि प्राचीन, अर्वाचीन, मध्ययुगीन सर्व कालखंडामध्ये अत्यंत आदरणीय अशी ठरलेली ही वृंदावनातली तुळस ही अत्यंत महत्त्वाची आहे. आजही आपण प्राचीन कोणतेही राजवाडे किंवा प्राचीन वाडे किंवा जुने वाडे, जुनी घरं जर का आपण बघितली तर आपल्याला अनेक घरांमध्ये आजही जुन्या जुन्या पद्धतीने केलेली तुळशी वृंदावनं आणि वेगवेगळ्या पद्धतीने नक्षीदार आणि दिसायला अतिशय सुंदर अशी तुळशी वृंदावनं आपल्याला प्रत्येकाला दिसतील. कारण तुळस हे अनादिकालापासून त्याची पूजा प्रत्येक घरामध्ये होत आलेली आहे. एक आपल्या घराला पावित्र्याचं प्रतीक म्हणून प्रत्येक घरामध्ये तुळस ही असतेच असते. आणि स्त्रियांच्या करता हीच तुळस सौभाग्याचं आणि प्रतीक आणि मांगल्याचं प्रतीक आणि सौभाग्यमय जीवनाचं प्रतीक म्हणून तुळशीला प्रत्येक स्त्रीच्या जीवनामध्ये सुद्धा फार महत्त्व आहे. अगदी तुम्ही आ सेतू हिमाचल म्हणजे हिमालयापासून जरी सुरुवात केली आणि कन्याकुमारीपर्यंत संपूर्ण भारत देशामध्ये जरी आपण पाहिलं तरी आपल्याला प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक घरामध्ये जे जे सनातनी मानवांची घरं आहेत त्या प्रत्येकाच्या घरामध्ये तुळस आपल्याला दिसेलच दिसेल. अगदी हिमाचल प्रदेशामध्ये जरी आपण कुठेही संचार केला तरी सुद्धा आपल्याला त्या एवढ्या उंच प्रदेशामध्ये आपल्याला घराघरामधून तुळस दिसून येते. प्रत्येकाच्या घरामध्ये आपापल्या परीने तुळशी वृंदावन असतं. कुठे जर का जागा भरपूर असेल, अंगण असेल तर व्यवस्थित तुळशी वृंदावन बांधलेलं असतं. पण आजकाल आपण फ्लॅट संस्कृतीमध्ये, गॅलरीमध्ये, टेरेसवर छोटीशी कुंडी ठेवलेली असते किंवा एखाद्या खिडकीला किंवा गॅलरीच्या कठाड्याला सुद्धा डबा टांगलेला असतो आणि त्याच्यामध्ये तुळस लावलेली असते. पण आपल्या घरामध्ये तुळस असावी, तिची आपल्याकडनं पूजा व्हावी आणि काही सेवा व्हावी अशा प्रत्येक भगिनीची इच्छा असते. आणि म्हणूनच आपल्या भगिनी मंडळींचं कौतुक करावं लागेल, स्त्रियांचं कौतुक करावं लागेल की कशाना कशानं ती रूपानी आपल्या घरामध्ये त्या तुळस लावतातच, ठेवतातच. कारण प्रत्येकीची त्या तुळशीवरती श्रद्धा आहे. अगदी प्रत्येक गृहिणी त्या तुळशीची सेवा करत असलेली आपल्याला दिसून येईल. या तुळशीच्या पुढे सडा संमार्जन करणं, त्याच्यानंतर त्या तुळशी वृंदावनाला घातलेली रांगोळी, संध्याकाळच्या वेळेला लावलेला तुळशी वृंदावनापाशी किंवा तुळशीपाशी आवर्जून लावलेला दिवा. दिवाळीमध्ये सुद्धा इतरत्र सगळीकडे पणत्या लावतात आणि परंतु तुळशीपाशी पण एक पणती लावतात. आणि ते आपण रोज जी शुभंकरोती म्हणतो की नाही, त्याच्यामध्ये म्हणतो दिवा लावला देवापाशी, उजेड पडला तुळशीपाशी आणि माझा नमस्कार सर्व देवांपाशी. म्हणजे घरातले देव ते तुळस, म्हणजे तुळशीपाशी पण दिवा पाहिजे. आणि तो संध्याकाळी अनेक लोक आजही आपल्याला दिसतील की 12 महिने रोज तुळशीच्या वृंदावनापाशी किंवा तुळशीच्या कुंडीपाशी रोज दिवा लावताना आपल्याला आजही दिसून येतील. आणि संध्याकाळच्या वेळेला किंवा सकाळच्या वेळेला या तुळशी वृंदावनासमोर घातलेली रांगोळी, नुकताच टाकलेला सडा, संध्याकाळच्या वेळेला लावलेला दिवा, या सगळ्यांना पाहून एक प्रसन्न वातावरण, प्रसन्न दृश्य आपल्याला त्या ठिकाणी दिसून येतं.
वृंदावनातील जी तुळस आहे ती तुळस आणि त्याच्या सभोवतालचं जे दृश्य असतं हे पाहिल्यानंतर खरोखरी मन भरून येतं आणि त्या पाहणाऱ्या प्रत्येक माणसाला एक समाधान वाटतं आणि अत्यंत प्रसन्न विचार मनामध्ये ते सगळं वातावरण पाहून आपोआप निर्माण होतात आणि म्हणून प्रत्येकाच्या घरामध्ये अनादी काळापासनं ही तुळस आहेच आहेच. म्हणून मी म्हटलं की पौराणिक असू दे, ऐतिहासिक असू दे, प्राचीन अर्वाचीन मध्ययुगीन सर्व कालखंडांमध्ये ही तुळस आहे, अनादी कालापासून आलेली आहे. पौराणिक वाङ्मयामध्ये जर का या तुळशीचा आपण विचार केला तर या तुळशीच्या अनेक प्रकारच्या आख्यायिका आपल्याला सांगितलेल्या आहेत. ही तुळस कशी उत्पत्ती झाली या तुळशीची याच्याबद्दल अनेक काही कथा आपल्याकडे सांगितल्या जातात. त्यातली एक कथा आहे देवी भागवतातली. या ग्रंथामध्ये शंखचूड आणि तुळशी विवाह कथा विस्ताराने या देवी भागवतामध्ये दिलेली आहे. ती अशी आहे की धर्मध्वज नावाच्या राजाची एक स्वरूप सुंदर अशी कन्या होती आणि तिचं नाव होतं तुलसी, असं तिचं नाव होतं. तिने बद्रिका वनामध्ये विष्णूंच्या प्राप्तीसाठी तप केलं आणि ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतलं आणि मग वर मागताना ती तुलसी म्हणाली की मी सूर्य जन्मी वृंदावनातील गोपी होते, पूर्वजन्मामध्ये मी वृंदावनातील गोपी होते आणि एके दिवशी श्रीकृष्णाबरोबर क्रीडा करत असताना राधेने मला पाहिलं आणि मत्सरग्रस्त होऊन तिने मला शाप दिला की तू मानव योनीमध्ये जन्म घेशील. श्रीकृष्णाला हे समजताच अत्यंत वाईट वाटलं आणि त्यानं आश्वासन देऊन सांगितलं की तुलसी तू भिवू नकोस, त्या मानव जन्मातही तुला माझी प्राप्ती होईल. ब्रह्मदेवाने हे ऐकून घेतले आणि वर देताना तो म्हणाला की मानव जन्मामध्ये तुला विष्णूची प्राप्ती होईल, पण त्यापूर्वी तुला शंखचूड दैत्याची पत्नी व्हावे लागेल. आणि कालांतराने तिला शंखचूड भेटला. त्याने गांधर्व पद्धतीने तुलसीचं पाणीग्रहण केलं. दोघांनी संसार सुख उपभोगलं. शंखचूडाने तपश्चर्या करून ब्रह्मदेवाला प्रसन्न करून घेतले होते आणि त्याला ब्रह्मदेवाकडून अभंग असं कवच मिळालेलं होतं आणि त्यामुळे तो अमर झालेला होता. पुढे शंखचूड उन्मत्त होऊन त्याने देवलोकावर स्वारी करून देवांचा पराभव केला. सर्व देव महादेव शंकराकडे जाऊन प्रार्थना करू लागले आणि या शंखचूड राक्षसाचा काहीतरी बंदोबस्त करा, पारिपत्य करा म्हणून विनवू लागले आणि शंकराने शंखचूडाचं पारिपत्य करण्यासाठी त्याच्याशी युद्ध सुरू केलं. पण शंखचूड काही केल्या मरेना. तुलसीच्या पातिव्रत्याच्या प्रभावाने तो अजिंक्य आणि अमर झालेला होता. आणि मग विष्णूने काय केलं तर कुटिल नीतीचा प्रयोग करून स्वतः शंखचूडाचं रूप घेऊन तुलसीचं पातिव्रत्य भंग केलं आणि त्यामुळे शंखचूडाच्या गळ्यातील अभंग कवच भंगून गेलं आणि तो नंतर ठार झाला. पतीचं रूप घेऊन विष्णू आलेले आहेत हे त्या पतिव्रतेला नंतर समजलं आणि त्यावेळेला तिने त्या विष्णूंना शाप दिला की तू पाषाण रूप होशील. आणि विष्णूने तिला समजावून सांगितले व म्हणाले की यापुढे तुला दिव्य देह मिळेल, तू मला लक्ष्मी इतकी प्रिय होशील. तुझ्या तडकलेल्या शरीरातून गंडकी नदी उगम पावेल, तुझ्या केसातून एक झाड उगवेल, त्याला लोक तुलसी म्हणतील आणि त्याची पूजा करतील. तू मला पाषाण होण्याचा शाप दिलास, त्याप्रमाणे मला गंडकीच्या तीरावर शाळीग्राम होऊन राहावे लागेल आणि पाषाणालाच लोक माझे प्रतीक म्हणून पूजा करतील. त्यावर तुळसी पत्र वाहतील. तुझ्या पतीचा महादेवाने वध केला असला तरी तो शंखाच्या रूपाने माझ्या पूजेत स्थान मिळवेल.
त्या शंखातून पाणी घातल्याने मी अत्यंत प्रसन्न होईल. आणि शंखातून पाणी घालण्याची प्रथा देवपूजेत ही जी सुरू झाली ती या आशीर्वचनामुळे सुरू झाली. म्हणून बघा, शाळीग्राम ज्यांच्याकडे पूजा केली जाते त्या शाळीग्रामावर एक तुळशीचं पान ठेवलं जातं, त्याला तुळस वाहिली जाते. आणि विष्णूंना जेव्हा अभिषेक करण्याची वेळ येते त्यावेळेला शंखामध्ये पाणी घेऊन त्या शंखातल्या पाण्याने विष्णूंना अभिषेक केला जातो. आणि या सागर मंथनाच्या वेळेला काही थेंब या जमिनीवरती अमृताचे पडले, उडाले आणि त्यातून जे वृक्ष तयार झाले त्या वृक्षांमध्ये तुळशी वृक्ष निर्माण झाले. अशी एक दुसरी कथा पण एका पुराणामध्ये सांगितली जाते. म्हणून एक तो श्लोक येतो, तुलस्य मृत जन्मासी सदात्वम केशव प्रिये केशवार्थे विचिन्वामी वरदा भवशोभने, असा श्लोक येतो. म्हणून अमृतातून जन्माला आलेले आहे तुळशी देवी, केशव पूजेसाठी तुझी दले मी खुडीत आहे, हे शोभने मला तू वर देणारी हो, यश देणारी हो, अशी प्रार्थना या तुळशीची या श्लोकामध्ये केलेली आहे. म्हणून अमृत उडालं, अमृताचे थेंब पडले, त्यातून जी झाडं निर्माण झाली, त्यातून ही तुळस निर्माण झाली, अशी पण कथा आहे. पद्मपुराण, शिवपुराण यातही तुळशी जन्माच्या वेगवेगळ्या कथा आहेत. त्या कितीही असोत, सर्व ठिकाणी मुक्त कंठातने तुळशीचं महात्म्यच गायलं गेलेलं आहे, पावित्र्याचं वर्णन केलं गेलेलं आहे. आणि हे महात्म्य किती विविध प्रकारांनी वर्णिलेलं आहे ते आपल्याला समजलं म्हणजेच तुळशीला अनन्यसाधारण आपल्याला स्थान कसं प्राप्त झालं हे आपल्याला या सगळ्या कथातून समजून येतं. या तुळशी विवाहाची पण कथा आहे. सर्व देवादिकांना जिंकून त्यांचे वैभव आपणाकडे आणणारा जालंधर नावाचा एक पराक्रमी योद्धा होऊन गेला. त्याने सर्व देवांना जिंकून त्यांचं सर्व वैभव आपल्याकडे आणून ठेवलं होतं. आणि तो इतका विजयी योद्धा कसा झाला त्याचं प्रमुख कारण म्हणजे त्याची पत्नी होती, तिचं नाव वृंदा होतं. आणि ही वृंदा अत्यंत महापतिव्रता होती. आपल्या पतीचा, जालंधराचा नाश व आपले पातिव्रत्य भंग करण्याचे कपट श्री विष्णूंनी रचले होते. ते कपट नाटक जालंधराची स्त्री महापतिव्रता वृंदा हिला कळून आल्यानंतर ती अत्यंत संतप्त झाली आणि विष्णूंना म्हणाली की तुला पत्नी वियोग प्राप्त होईल आणि तो नष्ट होण्याला 2 माकडांचं सहाय्य घ्यावे लागेल. ही गोष्ट राम अवतारामध्ये आपल्याला दिसून येते आणि ते राम अवतारामध्ये घडून आली. आणि तिने विष्णूंच्या कपटाला बळी पडल्यामुळे चिता प्रवेश केला. विष्णू तरीही तिच्याविषयी प्रेम करू लागले. त्यांना तिचं प्रेम आवरता आलं नाही. ते विष्णू तिच्या चितेजवळ बसून राहिले आणि त्यामुळे देवांना काळजी उत्पन्न झाली. आणि देवांनी महादेवाला यावर उपाय विचारला आणि त्यावेळेला महादेवांनी उपाय सांगितला की महामायेला शरण जा. देवांनी तसे केले. त्या क्षणी महामाया प्रकट होऊन देवांना म्हणाले, तुम्ही पार्वती, लक्ष्मी आणि सरस्वती या 3 देवींना शरण जा. देवांनी या 3ही देवींची स्तुती करतात. त्या प्रकट होऊन म्हणाल्या, देव हो, आम्ही देतो ती 3 बीजे तुम्ही घ्या आणि वृंदेच्या चितेवरती पेरा, म्हणजे तुमचा कर्मयाग होईल. आणि त्याप्रमाणे देवांनी केल्यानंतर त्या 3 बीजांपासून धात्री, मालती आणि तुलसी अशी 3 रोपे त्यातनं उगवली. आणि तुलसी आणि धात्री यांनी विष्णूकडे प्रेमाने पाहिले म्हणून त्या दोघी त्याला प्रिय झाल्या. तुळशीचे रोपटे हे वृंदेचे प्रतीक म्हणून ते घेऊन विष्णू वैकुंठात गेले. पुढे त्या वृंदेने रुक्मिणीचा अवतार घेऊन श्रीकृष्णाला कार्तिक महिन्यात शुद्ध द्वादशीला वरलं
त्यांच्याशी त्यांचा विवाह झाला आणि म्हणून या तुळशी विवाहन आणि वृंदावन असं या तुळशीचा जन्म आहे. त्याची कथा वेगवेगळ्या पुराणात वेगवेगळ्या आलेल्या आहेत. अशी ही तुळशी विष्णूंना अत्यंत प्रिय आहे. या तुळशीचा महात्म्य पण काही विशेष आहे. याच्या पुढच्या व्हिडिओमध्ये आपण जरूर तुलसी महात्म्य श्रवण करूया आणि आपल्या मनामध्ये जी तुळशीविषयीची जी श्रद्धा आहे ती श्रद्धा हे महात्म्य ऐकल्यानंतर, या कथा ऐकल्यानंतर निश्चितपणे अधिक त्याच्यामध्ये वृद्धी होईल यात शंका नाही. म्हणून असेच जोडलेले राहा. पुढील विवाह व पुढील आपण व्हिडिओ पाहूया. तुलसीचा महात्म्य काय आहे. तुलसी माता की जय. गोपाल कृष्ण भगवान की जय.